नमस्कार मित्रांनो, आज मी जी घटना तुम्हाला सांगणार आहे ती रमेश मेस्त्री यांच्या मित्रासोबत घडलेली भयानक सत्य घटना आहे. चला तर मग लगेच वळूया त्या घटनेकडे. रमेश मेस्त्री हे पुण्याला राहायला होते. तेव्हा त्यांचा अविनाश म्हणून एक मित्र होता. ते दोघे एकाच कंपनीत काम करायचे. रमेश काकांची व अविनाश यांची खूपच चांगली मैत्री झाली होती. तेव्हा त्यांचा जॉब हा शिफ्टनुसार होता, डे शिफ्ट आणि नाईट शिफ्ट असा. एकदा त्यांची नाईट शिफ्ट चालू होती तेव्हा अविनाशचे होते त्यांच्या घरून फोन आला की त्यांच्या वडिलांची तब्येत खूप बिघडली आहे, म्हणून त्यांना लवकरात लवकर घरी यायला सांगितलं होतं. कंपनीच्या ठिकाणापासून त्यांचं घर खूपच लांब होतं व रात्रही झाल्यामुळे घराकडे जाण्यासाठी त्यांना एखादं वाहन मिळणंही मुश्किल होतं. त्यामुळे त्यांना खूपच टेन्शन आलं होतं. त्यांना त्यांच्या वडिलांची खूप काळजी वाटू लागली होती. मग रमेश काकांनी त्यांची स्वतःची बाईक त्यांना दिली व लवकर निघण्यास सांगितले. अविनाशनी त्यांचे आभार मानले व बाईक घेऊन ते निघाले. सगळीकडे मिट्ट काळोख पसरला होता. त्यांचं गाव खूपच लांब होतं, त्यामुळे त्यांनी रस्त्यात लागणाऱ्या एका शॉर्टकट मार्गाने जाण्याचं ठरवलं आणि तो मार्ग जंगलातून जात होता. अविनाश त्या जंगलाच्या मार्गाने निघाले. आजूबाजूला लहान मोठी झाडे होती. त्यात मिट्ट काळोख व सगळीकडे भयान शांतता पसरली होती. बाईकच्या मोटारचा आवाज ती शांतता चिरत जात होता व हेडलाईटचा उजेड तो अंधार जमेल तेवढा बाजूला सारत पुढे जात होता. अविनाश काका वेगात बाईक चालवण्याचा प्रयत्न करीत होते की तोच अचानक बाईक बंद पडली. हेडलाईट बंद झाल्याने चारही बाजूंनी काळोखाने त्यांना घेरलं होतं. जंगलात असल्याने त्यांना आणखीनच भीती वाटू लागली होती. तरीही मनाचा हिय्या करून त्यांनी बाईक काही अंतर पुढे चालवत आणली. तोच त्यांना दूरवर किंचित असा उजेड दिसू लागला. तिथे कुणीतरी भेटेल असं त्यांना वाटलं व ते हळूहळू चालत त्या ठिकाणी पोहोचले. तिथे एक तंबू ठोकलेला होता व त्या तंबूच्या बाहेर काही माणसं शेकोटी पेटवून शेकोटी करत बसलेली त्यांना दिसली. अविनाश काकांना बरं वाटलं की कुणी माणसं तरी भेटली या जंगलात. मग अविनाश काका त्यांच्याजवळ गेले व आपला प्रॉब्लेम त्यांना सांगितला. तर त्या लोकांनी अविनाश काकांना तिथे बसायला सांगितलं, पण अविनाश काका काही त्यांच्यासोबत बसले नाही. काही वेळानंतर ते लोक अविनाश काकांना म्हणाले, तुम्ही तंबूच्या आत जाऊन झोपा, आम्ही जागतो इथे. मग अविनाश काका आत तंबूत गेले तर तिथे एक खाट होती. अविनाश काका त्यावर जाऊन झोपले. त्यानंतर रात्री साधारणतः 3च्या सुमारास त्यांना जाग आली. बाहेर त्यांना त्या लोकांच्या मोठमोठ्याने हसण्याचा आवाज यायला लागला. ते मोठमोठ्याने काहीतरी बोलत होते. एवढ्या रात्री ते लोक एवढ्या मोठमोठ्याने का हसत आहेत ते पाहण्यासाठी अविनाश काकांनी हळूच तंबूचा पडदा किंचित बाजूला सारला. तर ते लोक शांत बसलेले होते, कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. पण ते लोक मात्र त्यांचे पाय त्या शेकोटीत ठेवून बसले होते. ते दृश्य पाहून अविनाश काका खूप घाबरले. त्यांना दरदरून घाम फुटला व ते थरथर कापू लागले. तिथून निघून जाण्यासाठी ते मार्ग शोधू लागले. इतक्यात त्यांना मागून एक आवाज आला व त्यांनी मागे वळून पाहिलं तर मागे त्या खाटेवर एक विचित्र म्हातारी बाई बसलेली होती व तिने तिचं मुंडकं स्वतःच्या मांडीवर ठेवलं होतं. ते मुंडकं जळालेलं होतं, तरीही ती अविनाश काकांकडे पाहून हसत होती. तो सगळा प्रकार पाहून भीतीने अविनाश काकांना भोवळ आली व ते तिथेच बेशुद्ध पडले. सकाळी जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा ते तिथेच एका झाडाखाली झोपलेले होते व जवळच बंद पडलेली बाईकही त्यांना दिसली. त्यांना काहीच कळेनासं झालं की रात्री जे त्यांनी पाहिलं ते स्वप्न होतं की सत्य. इतक्यात त्यांना एक माणूस दिसला जो तिथे लाकडं गोळा करण्यासाठी आला होता. मग अविनाश काका त्यांच्याजवळ गेले व त्याला रात्रीचा सगळा प्रकार एका दमात सांगून टाकला. मग तो माणूस म्हणाला की फार पूर्वी या ठिकाणी एका भटक्या जमातीच्या लोकांचा तंबू जळून खाक झाला होता व त्यात त्या तंबूतील सर्व माणसांचाही जळून मृत्यू झाला होता. आणि हे फक्त त्यांच्या बाबतीत नाही तर रात्रीच्या वेळी चुकून इथून जाणाऱ्या अनेकांना हा भयानक अनुभव आला होता. मग अविनाश काकांनी त्याला ती बंद पडलेली बाईक दाखवली. तर त्या माणसाने लगेच ती बाईक त्यांना चालू करून दाखवली. तर बाईक पटकन स्टार्टही झाली.
हे पाहून अविनाश काकांना आश्चर्य वाटलं. तो माणूस म्हणाला की बाईकला काहीच झालं नाही आहे. कदाचित काल अमावस्या असल्यामुळे हा प्रकार घडला असावा. त्यानंतर अविनाश काका घाईघाईने घरी आले. तोपर्यंत त्यांच्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं. पण अविनाश काकांना मात्र सणकून ताप भरला होता. तेव्हापासून त्यांनी मनाशी पक्क केलं की काहीही झालं तरी पुन्हा कधीच चुकूनही त्या जंगलाच्या वाटेने जायचं नाही. तर मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या कथेमध्ये. धन्यवाद.